हॅलो ट्रेडर्स, वेलकम बॅक टू द चॅनल. तर आज आहे सॅटर्डे आणि कालचे जे ट्रेड्स होते माझे इंट्राडे ते मी ते एक्सप्लेन करणार आहे, जेणेकरून तुम्हाला शिकायला मिळेल की मी काय सेटअप यूज करते, मी काय स्ट्रॅटेजी यूज करते, मी काय प्राइस ॲक्शन बनलं तर मी एंट्री घेते, माझा काय माइंडसेट असतो, माझा रिस्क टू रिवॉर्ड काय असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील या व्हिडिओमधून. या हेतूने मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करते आहे. त्याच्यानंतर भरपूर जणांची रिक्वेस्ट आहे की तुम्ही स्टॉक्स कसे फाइंड करता. बघा, मी कोणता स्क्रीनर यूज करत नाही ना, मी कोणते माझ्याकडे कोणताही असं शॉर्ट फॉर्म्युला नाही आहे माझ्याकडे की ज्याच्यामुळे मी इथे स्टॉक सिलेक्ट करते. मी रोजचे निफ्टी 500चे सगळे स्टॉक्स बघते, निफ्टी 500 मधले सगळे स्टॉक्स बघते. त्यामधनं मी 10 स्टॉक्स जे आहेत शॉर्ट लिस्ट करत असते. म्हणजे विचार करा, निफ्टी 500 मधून मला जवळपास 50 स्टॉक्स मिळतात. त्या 50 मधून एक एक मायनस करत करत मी 10 वर येते आणि त्या 10 स्टॉक्सला मी हे आदल्या दिवशी मी करून घेते आणि नेक्स्ट डे मग मी ते 10 स्टॉक्स बघत असते. त्या 10 स्टॉक्स मधून जे मला सकाळी एंट्री देतात, माझा मॉर्निंग सेटअप आहे तुम्हालाही माहिती आहे, जे मला सकाळी सकाळी एंट्री देतात त्याच्यामध्ये मी एंट्री घेते आणि त्याची ॲक्युरेसी अगदी चांगली आहे. आणि अशा प्रकारेच स्टॉक्स निवडावे लागतात. प्रत्येकाला शॉर्टकट रस्ता पाहिजे असतो. बघा, शॉर्टकट जर बघितला ना तर तिथे तेवढं तुम्हाला व्हॅल्यू मिळत नाही, शिकायला सुद्धा तेवढं मिळणार नाही. म्हणून म्हणते आहे की निफ्टी 500 नाही, ॲटलिस्ट निफ्टी 200 बघा. निफ्टी 200 मध्ये तुम्ही नाही काही 4-5 स्टॉक्स निघेल, 4-5 स्टॉक्सच प्रॅक्टिस करून बघा. तर अशा प्रकारे करून बघा, तुम्हाला भरपूर काही शिकायला मिळेल. ठीक आहे, तर ठीक आहे, जाऊया आपण स्क्रीनवरती आणि बघूयात आपले इंट्राडे ट्रेड. इथे बघू शकता, ह्या स्टॉकमध्ये जो आहे इथे एक चॅनल होतं, रेजिस्टन्स रेजिस्टन्स रेजिस्टन्स. आता इथे थोडंसं वरती जातो आहे, चालेल, पण इथली जी ही रेड कॅन्डल आहे तिचा हाय मी इथे कनेक्ट केलेला आहे आणि हा हाय आणि हा हाय, हे दोन्ही हाय पकडून मी काय ओढलेली आहे इथे ट्रेंड लाईन. हेच आहे, सॉरी, हा आहे विकलीचा चार्ट. विकली चार्ट आहे. डेलीवर जर घेऊन गेलं तर वेगळाच इथे आपल्याला पॅटर्न बघायला मिळतो. आणि इथे बघा, ह्याने रॅली केलेली आहे, जो हा सपोर्ट आहे त्याचा वरती येऊन चांगली रॅली केली. इथे काय बनवलेलं आहे, पोलन फ्लॅग काइंड ऑफ पॅटर्न इथे बनवलेला किंवा रेंज बनवली आफ्टर चांगली रॅली. तर ही जी रेंज होती ह्याला जर ब्रेकआउट आलं तर चांगला मोमेंट येऊ शकतो. हा माझा एक सेटअप आहे. मी काय केलं, अलर्ट लावून ठेवलेलं होतं. इथे बघा, अलर्ट लावून ठेवलं आणि थर्सडेलाच हा याच्या वरती निघण्याचा ट्राय करत होता. ठीक आहे, तर माझा अलर्ट थर्सडेलाच मला मिळाला, पण ह्यानी खालून चांगली रॅली केलेली असल्यामुळे मी हा थर्सडेला प्लॅन केला नाही, कारण की ऑलरेडी सगळा मोमेंट झालेला होता थर्सडेला जेवढा व्हायचा होता तेवढा. आता याने फ्रायडेला सुद्धा काय केलं, या प्राइसच्या वरती हा बघा खाली क्लोज केलेला होता, प्राइसच्या वरती हा निघतोय म्हणजे तुम्हाला अलर्ट येणार. मी अलर्ट लावून ठेवलेलं होतं, मला अलर्ट आलं आणि मी सिलेक्ट सुद्धा केलेला होता. मी दुसरे स्टॉक्स बघितलेच नाही. इव्हन जी विकलीवर ट्रेंड लाईन होती ती सुद्धा ब्रेक करत होता. आता हा डेलीची कॅन्डल आहे, तुम्हाला 5 मिनिटावरती मी घेऊन जाते आणि दाखवते. बघा, ह्याने सकाळी इथे माझा अलर्ट होता, याच्याही वरती हा निघाला आणि ट्रेंड लाईनच्या वरती, ही ट्रेंड लाईन आहे याचा वरती कॅन्डल हळूहळू शिफ्ट होत होती. पहिले तर डम्प झाला खाली आणि रेड कॅन्डल दिसत होती आणि जेव्हा वरती वरती शिफ्ट झाला तेव्हा वाटलं की नाही, आता बाईंग प्रेशर याच्यामध्ये इन्क्रीज होतो आहे. मी रनिंग कॅन्डल मध्येच एंट्री केली. सकाळी सकाळी क्लासमध्ये मी क्लोजिंग वरती स्टुडंट्स लोकांना सांगितलं, क्लासवरती काही लोकांनी इथे प्लॅन केलेला होता. मी चांगली क्वांटिटी घेतली ती, कारण की बघा, हे असे जे पॅटर्न असतात मला कॉन्फिडन्स अगदी हाय असतो, तर मी त्यावेळेला क्वांटिटी जास्त घेते. रनिंग कॅन्डलमध्ये एंट्री केली, त्याच्यानंतर ही पण एक कॅन्डल, 2, 3 आणि 4, 5, 6, ओके 6 कॅन्डल आपण कॅप्चर केला. अगदी माझा जो टार्गेट होता, माझा टार्गेट ऍक्च्युली हा होता, पण त्याच्याही वरती हा हळूहळू शिफ्ट होत होता. आणि तुम्ही बघू शकता, हा जो टार्गेट आहे इथे माझ्या काही स्टुडंट्स लोकांनी इथे एक्झिट केलं. माझ्याकडे क्वांटिटी जास्त होती तर मला चांगलं प्रॉफिट झालं, तर मी इथेच एक्झिट केलं. स्टुडंट्सनी होल्ड केला होता आणि जेवढा मुवमेंट मी कॅप्चर केलेला होता त्याच्याही पेक्षा
डबल, म्हणजे इथे जेवढा कॅप्चर झाला त्याचाही पेक्षा हा तेवढाच इथे हा गेलेला होता. आणि बघू शकता काय मोमेंट याने केलेला होता. निफ्टी 500 मध्ये टॉप गेनरच्या लिस्टमध्ये 2 नंबरवरती हा माझा स्टॉक होता, जो मी आधीच काढून ठेवलेला होता. ओके, निफ्टी 500 मध्ये टॉप 2 चा हा स्टॉक. ठीक आहे, आता लॉजिक कळलं. आता याच्यामध्ये जो स्टॉप लॉस होता माझा, स्टॉप लॉस बघा सेम कॅन्डलचा लो किंवा ट्रेंड लाईनच्या खाली माझा स्टॉप लॉस होता. रिवॉर्ड त्याच्यापेक्षा तिप्पटने मी घेतलेला होता आणि त्याच्याही पेक्षा गेला होता. ठीक आहे, कधी कधी जात नाही, इथूनच हा फिरला असता, पण आपल्याला जेवढं इंट्राडे मध्ये पाहिजे असतं ते घेऊन निघून जायचं. खूप मोठा ट्रेंड कॅप्चर करू असं इथे विचार करायचा नाही. तर हा झाला माझा मॉर्निंग सेटअप वरती बनलेला ट्रेड. आता आपण बघूया न्यूज बेस्ड ट्रेड. आता याच्यामध्ये माझं खूप छान प्रॉफिट झालेलं होतं, तर मी सेकंड ट्रेड बघितलाच नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर जे अर्निंग रिलीज स्टॉक्स असतात, मी बहुतेक वेळा 2च्या नंतरच बघते. तर मला ह्या स्टॉकमध्ये इथे बघा यांनी काय केलेलं आहे, रेंज ब्रेकआउट करून एक रॅली केली, इथे एक रेजिस्टन्स फेस केला, रेजिस्टन्सच्या वरती हा सेम काइंड ऑफ स्ट्रक्चर बनवत होता. आणि इथे बघा काय आहे, इथे रेजिस्टन्स होता, रेजिस्टन्स रेजिस्टन्स, इथे पण रेजिस्टन्सचा ब्रेकआउट करत होता. तुम्हाला मी 5 मिनिटावरती दाखवते. तर हा तो रेजिस्टन्स होता. ह्याचे जेव्हा रिझल्ट डिक्लेअर झाले, एकतर ह्याने दिवसभर असा मुवमेंट दाखवला, इथला सुद्धा मी रेजिस्टन्स मार्क केला आणि हा अगदी असा या रेजिस्टन्सच्या वरती निघत होता आणि हा रेजिस्टन्स जवळ होता. तर मी काय केलं की मोठी मुवमेंट ऑलरेडी झालेली होती, तर मी एक छोटीशी रिस्क प्लॅन केली की हा स्ट्रॉंगली ब्रेकआउट करेल असं वाटत होतं, की या रेजिस्टन्सचा जरी ह्याने ब्रेकआउट केला तर हा अगदी एकदम सुपर जाऊ शकतो असा माझा व्ह्यू होता. आणि मी ह्या रेजिस्टन्सच्या ब्रेकआउटच्या आधीच, पण या रेजिस्टन्सच्या ब्रेकआउट नंतर, म्हणजे जो दिवसाचा याचा रेजिस्टन्स होता फ्रायडेचा, डे हायच्या वरती आणि क्लोजिंग दिली, इथे मी प्लॅन केला आणि खरंच काय हा गेलेला होता, तुम्ही बघू शकता इथे. हा काय गेलेला होता, मी इथेच एक्झिट केलं, त्याच्याही नंतर हा एवढा गेलेला होता. तर बघा ह्याचे रिझल्ट तेवढे खास नव्हते, तरी सुद्धा ह्याने चांगला मुवमेंट केलेला आहे. तर न्यूज बेस्ड स्टॉक करताना कधीच हा व्ह्यू ठेवायचा नाही की एक पर्टिक्युलर स्टॉकचा रिझल्ट जर चांगला येत असेल तर तो वरतीच जाणार आहे, नाही तो खाली सुद्धा येऊ शकतो, प्रॉफिट बुकिंग सुद्धा येते. कधी कधी स्टॉकचा रिझल्ट खराब लागून सुद्धा स्टॉक चांगला तिथून वरती रॅली करून देतो. ह्याचे रिझल्ट चांगले नव्हते तरीही सुद्धा एवढी मोठी रॅली आलेली आहे. ठीक आहे, तर न्यूज बेस्ड स्टॉक्स रिस्की असतात. मला भरपूर मेसेजेस येतात आहेत की तुम्ही आम्हाला सांगा, शिकवा. तेवढं इझी नाही आहे, तेवढं इझी नाही आहे, कारण की तुम्ही बघा रिस्क जास्त असते. ह्या कॅन्डल्सच्या कंपॅरिझन मध्ये ह्या कॅन्डल्स अगदीच मोठ्या आहेत. ही कॅन्डल जशी वरती पंप झालेली होती ती डंप पण होऊ शकते. तर तो जो होणारा लॉस असतो तो तुम्ही बेअर करू शकत असाल तरच न्यूज बेस्ड स्टॉक करायचे असतात, अदरवाईज नाही. ठीक आहे, प्रॅक्टिस करू शकतो आपण सिंगल क्वांटिटीने, जस्ट प्रॅक्टिस फॉर 2-3 months. आफ्टर दॅट यू कॅन डू दिस वे. ठीक आहे, झालं. आता हे झाले आपले फ्रायडेचे. एक माझा अजून एक न्यूज बेस्ड स्टॉक मी इथे तुम्हाला एक्सप्लेन करते. हा एक ट्रेड होता, सॉरी स्टॉक, याच्यामध्ये रिझल्ट लागले होते. तर याच्यामध्ये जो प्राइस ऍक्शन यूज केला होता हा थर्सडेचा माझा न्यूज बेस्ड स्टॉक आहे. इथे बघू शकता काय आहे, याने ट्रेंड लाईन फॉर्म केलेली होती आणि हा मी बघत असते की कोणता डेली वरती पॅटर्न बनलेला आहे का, जर बनलेला आहे तर त्याचा ब्रेकआउट वरती मी प्लॅन करते. आता या कॅन्डलनी बघा एक एवढी मोठी कॅन्डल ही बनली, तर एवढ्यावरती क्लोजिंगच्या वरती आपण प्लॅन करणार का, नाही. एवढी मोठी कॅन्डलच्या क्लोजिंगचा वेट केल्यावर इथे प्लॅन करायचा नाही. मी काय केलं की मला वाटलं की हा स्ट्रॉंगली ब्रेकआउट करतोय, हळूहळू हा वरती वरती शिफ्ट होत होता, मी जस्ट एंटर केलं आणि व्ह्यू ठेवला की हा इथपर्यंत आला तर मी निघून जाईल. ठीक आहे, डम्प जर झाला तर मी इथे निघून जाईल आणि मी पेशंटली होल्ड केला. हा सेम कॅन्डल एवढ्यावरती गेली आणि आणि मी क्वांटिटी ऍक्च्युली कमी घेते.
माझा जो व्ह्यू असतो कमी क्वांटिटीमध्ये मोठा प्रॉफिट, कमी क्वांटिटीमध्ये मोठा प्रॉफिट बुक करायचा असतो. आता जो मी इंट्राडेसाठी जे मॉर्निंग सेटअपवरती मी जो माझा कॅपिटल यूज करते त्याच्यापेक्षा मी कमी कॅपिटल यूज करूनच न्यूज बेस्ड स्टॉक करते. ठीक आहे. तर एवढे छान हे मुवमेंट, 2 कॅन्डल, तुम्ही या कॅन्डल्सच्या कंपॅरिझनमध्ये ह्या कॅन्डल्स बघू शकता काय बनलेल्या आहेत. तर येस, कॉन्फिडेंटली मी हा ट्रेड घेतलेला होता आणि सुंदरच हा गेलेला होता. अगदी टार्गेट जो मी लावलेला होता त्याला टच केलं, तिथूनच हा खाली आलेला होता. तर हेही आहे की प्रॉफिट सुद्धा तुम्हाला अगदी क्विक बुक करावं लागतं. तर हे आपले थर्सडे आणि फ्रायडेचे न्यूज बेस्ड स्टॉक. कसा वाटला हा व्हिडिओ? तुम्हाला व्हॅल्यू मिळाली असेल या व्हिडिओ मधून अशी अपेक्षा करते. तर नवीन असाल आपल्या चॅनलवरती तर सबस्क्राईब करून घ्या चॅनल, जेणेकरून तुम्हाला असे व्हॅल्युएबल व्हिडिओ अजून मिळतील. तुम्हाला तुमच्या ट्रेडिंग करिअरमध्ये, जर्नीमध्ये जर स्ट्रगलिंग करत आहात, स्ट्रगलिंग फेजमध्ये आहात, तर तुम्हाला शिकायला मिळेल. तर सबस्क्राईब करून घ्या. आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून घ्या, शेअर करा मराठी बंधू आणि भगिनींसोबत, तुमच्या फ्रेंड्ससोबत, फॅमिली मेंबर्ससोबत. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. गुड बाय.